अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलनी परिसर आणि शिवर रोडवरील रस्त्यांची दयनीय अवस्था गेल्या 20 वर्षांपासून कायम आहे। सामाजिक कार्यकर्ते ओम राणे यांनी या विरोधात आमरण उपोषण सुरू केले होते। 2 दिवसांपूर्वी निवेदन देऊनही लक्ष न दिल्याने अखेर त्यांना हे पाऊल उचलावे लागले। उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती आणि स्थानिक नागरिक व महिलांनी त्यांना पाठिंबा दर्शविला। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने हा जो परिसर आहे, स्वतंत्र भारताचे जे पहिले कृषी मंत्री ज्यांच्या नावाने आपल्या जिल्ह्याची एक ओळख आहे, त्यांच्याच नावाची कॉलनी आणि या कॉलनीमधील झालेल्या सहरस्त्यांची दुरावस्था, या रस्त्यांसाठी प्रत्येक नागरिकांनी वैयक्तिक संघटितपणे आपापल्या स्तरावर अनेक ठिकाणी प्रयत्न केलेत, निवेदने दिलीत, अधिकाऱ्यांनी दिलीत, लोकप्रतिनिधींना निवेदने दिलीत, पण त्यांच्या माध्यमातून जी प्रतिक्रिया मिळायला पाहिजे ती न मिळाल्यामुळे आज मला हा उपोषणाचा निर्णय या प्रशासन व शासनाने करण्यास भाग पाडलेला आहे। इथे रस्ता हा शोधावा लागतो। रस्त्यावर डांबर नाही, सिमेंट कॉन्क्रीटचा तर अंशच नाही, खडीकरणही बऱ्यापैकी उखडलेला आहे। म्हणजे या भागातील जास्त मोठी गोष्ट नाही करत। जर कोणी विद्यार्थी MBBS करत असेल तर त्यानं MS ऑर्थोपेडिक्स करावं, त्याला लोकलचेच पेशंट जास्त मिळतील। कारण की प्रत्येक नागरिकाला मानदुखी कंबरदुखीचा त्रास आहे, जे वाहनाने नियमित अपडाऊन करतात। म्हणजे तुम्ही दिवसा जर व्हिडिओ रेकॉर्डिंग काढलं तर तुम्हाला असं सापासारखं जावं लागते। लाजीची गोष्ट आहे की आपण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी हे कबूल केलं की या भागातली टॅक्स रिकव्हरी म्हणजे या एरियातले करदाते जे आहेत ते 90% पर्यंत टॅक्स देतात। म्हणजे या भागातील लोकांना मागावे लागत नाही, नोटीस द्यावं लागत नाही, चक्रा मारायला लागत नाही, फोन करावा लागत नाही। हे स्वयंप्रेरणेने कर देतात, पण त्याच्या मोबदल्यात त्यांना रस्ते नाही, नाल्या नाही, वेळेवर प्यायला पाणी नाही आणि स्ट्रीट लाईट येते जाते सगळं रामभरोसे। आमदार गजानन लवटे यांनी भेट देऊन निधीचे आश्वासन दिले, मात्र लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेण्यास राणे यांनी नकार दिला होता। अखेर उपोषणाच्या 5व्या दिवशी RDC अनिल भटकर यांच्या मध्यस्थीनंतर राणे यांनी उपोषण मागे घेतले। यावेळी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते।